मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर सध्या आपल्याशी जोडल्या गेलेल्या आहेत, त्यांच्याशी आपण बोलूयात। किशोरीताई, मुख्यमंत्र्यांनी आता थेट आदेश दिलेला आहे चाकणकरांना, असं समजतंय, पदाचा राजीनामा द्या असं म्हटलंय, पण उशीर झालाय का या सगळ्याला? नाही, मुळामध्ये मुख्यमंत्र्यांचे मनापासून आभार, कारण ज्या महिला बाधित झालेल्या आहेत आणि महिला आयोगांची सलगी आणि महिला आयोगांचं 1 वर्षापूर्वी त्यांना कळलेली माहिती त्यांनी ती दाबून ठेवल्यामुळे या भोंदू बाबाचे जे काय धैर्य वाढलं आणि असा संशय आता कोणालाही येऊ शकतो। ह्या महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळे पीडित महिला यांच्याकडे गेल्या तर त्यांना तिकडे वळवल्या का? ती इन्क्वायरी आता होईलच आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष असताना त्यांच्या अगदी जवळच्या माणसाकडनं जर अशा चुका होत असतील तर ते पहिलं आधी आपलं कर्तव्य आहे की माझ्या जवळच्या अगदी सलगी दिसते ती, म्हणून मी पहिला राजीनामा देते। त्यांनी जायला पाहिजे होता, पण मुख्यमंत्र्यांनी तो राजीनामा घेतला। त्याबद्दल तमाम महिलांच्या वतीनं त्यांना खरंच म्हणजे सगळ्या बाजूनी महिलांकडनं तो दबाव तर नक्की येत होता आणि ते दिसत पण होतं। आणि प्रथमदर्शी काय दिसतंय आणि त्याच्यावरती मुख्यमंत्र्यांनी काय निर्णय, तो स्वागतार्ह निर्णय आहे। आणि 1 वर्षापूर्वी त्यांच्यावर असंच आलेलं, पण तेव्हा पण वाचवलं गेलं म्हणजे का दुर्लक्ष केलं गेलं, पण आता तसं नाही झालं, जास्त बरं झालं। कारण अशामुळे भोंदू बाबांचे जे आता विषय जे महाराष्ट्रात चालले त्याला चाप बसेल। पण किशोरीताई, या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्र्यांना राजीनामा मागण्याची वेळ मुळात काय आली? नैतिक जबाबदारी म्हणून राज्य महिला आयोगाच्या कोडग्या स्वभावाला म्हणजे आतापर्यंत सगळ्या चुका करत निर्धावल्या तर मुख्यमंत्र्यांचं ते लक्षात आलं आणि ज्या पद्धतीने अर्थात हे सगळं कोर्टात प्रकरण जाईल, काय होईल हे नक्की आहे, पण एवढ्या मोठ्या पदावर डायरेक्ट जेव्हा असे व्हिडिओ किंवा काय तर प्रथमदर्शी त्यांना त्या पदावर मुक्त करणं हे सरकारचं काम आहे आणि ते त्यांनी केलंय। आणि सगळ्या लोकांना जे वाटत होतं अशा पदावर ठेवून इन्क्वायरी होणं योग्य नाही, ते बरोबर आहे। पण किशोरीताई, ही गोष्ट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या सुद्धा लक्षात आलीच असेल की त्यांच्याकडून उलट पक्षाची बदनामी होती, असा सुद्धा त्यांच्या पक्षातल्याच लोकांचा दावा होता। या पार्श्वभूमीवर त्यांच्याकडून निर्णय घेतला जाणं अपेक्षित होतं का? आता नक्कीच तिथे काय घडलंय माहिती नाही, कदाचित मुख्यमंत्र्यांना तो अधिकार असल्यामुळे सुनेत्राताईंनी पण त्यांचा रजामंदी दिली असावी का हे पण पाहायला लागेल। कारण जेव्हा मुख्यमंत्री आज उपमुख्यमंत्री म्हणून त्या काम करतायत आणि त्यांनी जर त्यांना कदाचित विचारलं पण असेल, मेबी आपल्याला तेवढं माहिती नाही, तुम्हालाच कळेल, पण निर्णय झालाय तो स्वागतार्ह असेल। ठीक, किशोरीताई धन्यवाद, जय महाराष्ट्राला ही सगळी सविस्तर प्रतिक्रिया दिलीत यासाठी।